आज आपण बघणार आहे सर्क्युलर कन्व्होल्यूशन वर्सेस लिनियर कन्व्होल्यूशन. दोघांमध्ये फरक काय आहे आणि लिनियर कन्व्होल्यूशन सर्क्युलर कन्व्होल्यूशन यूज करून कसं फाइंड आउट करायचं. ओके, तर बघूयात सर्क्युलर कन्व्होल्यूशन आणि लिनियर कन्व्होल्यूशन. सो फर्स्ट आपण रिवाइज करूयात की लिनियर कन्व्होल्यूशन कसं कॅल्क्युलेट करतात. आपण एक एक्झाम्पल घेऊयात ज्याच्यामध्ये आपण एक्स ऑफ एन घेऊ 1 1 1 1 आणि h ऑफ n सुद्धा सेम सिक्वेन्स घेऊयात. ओके, लिनियर कॉन्व्होल्यूशन हे ऑपरेशन कधी आपण रेफर करतो ज्यावेळेस एक सिस्टीम असेल जिचा इम्पल्स रिस्पॉन्स आहे h ऑफ n, तिला इनपुट दिलेला आहे x ऑफ n आणि आउटपुट आहे y ऑफ n. त्यावेळेस आपण असं म्हणतो की y ऑफ n हे काय आहे, x ऑफ n आणि h ऑफ n चं कॉन्व्होल्यूशन आहे, सिंपल कॉन्व्होल्यूशन. जेव्हा आपण x ऑफ n सिग्नल फिल्टर करतो, ओके, h ऑफ n हा फिल्टर आहे, ओके, किंवा या सिस्टीम आहे जिचा इम्पल्स रिस्पॉन्स आहे h ऑफ n, त्याच्यामधून एखादा सिक्वेन्स आपण दिला तर आउटपुटला आपल्याला काय मिळतंय, कॉन्व्होल्यूशन मिळतं इनपुटचं इम्पल्स रिस्पॉन्स बरोबर, लिनियर कॉन्व्होल्यूशन. सो हे आपल्याला प्रॅक्टिकली जे काही लागतं हे काय आहे, लिनियर कॉन्व्होल्यूशन आहे. ओके, सो आपल्याला लिनियर कॉन्व्होल्यूशन लागतं, पण त्याच्यासाठी आपण सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनचा कसा उपयोग करून घेऊया आणि सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन कम्प्युटेशनली का बरं पडतंय. ओके, ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सो आता लिनियर कॉन्व्होल्यूशन आपल्याला h ऑफ n आणि x ऑफ n चं कॅल्क्युलेट करायचं आहे. टॅब्युलर मेथडने आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. इथे सिक्वेन्स लिहिला आपण x ऑफ n, ओके, 1 1 1 1 आणि इकडे सिक्वेन्स लिहिला h ऑफ n 1 1 1 आणि 1. ओके, मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला या पॉईंटने याला, म्हणजे हा पॉईंट कोणता आहे, x ऑफ 0, x ऑफ 1, x ऑफ 2 आणि x ऑफ 3. आपण लिहून घेऊया तिथे x ऑफ 2, x ऑफ 3 हा पॉइंट आहे, h ऑफ 0 हा पॉइंट आहे, h ऑफ 1, h ऑफ 2, h ऑफ 3. मल्टिप्लाय करून घेऊयात 1 1 1 1 1 असल्यामुळे सगळीकडे मल्टिप्लिकेशन 1 येतं. इथे 1 × 2 असतं तर 2 आलं असतं. इथे डॉटेड लाईन्स काढून घेऊयात कारण की आपल्याला हे सॅम्पल्स अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. ओके, सो पहिला सॅम्पल येईल h ऑफ 0, x ऑफ 0 कोइन्साइड होत आहेत, तो सॅम्पल असेल आपला y ऑफ 0. सो y ऑफ n पहिला सॅम्पल आहे 1, दुसरे आहे ह्या दोघांची बेरीज 1 + 1 2, नंतर येईल 3, नंतर येईल 4, नंतर त्याच्या खाली 3, नंतर 2 आणि हे लास्ट 1. ओके, सो याची लेंथ आलेली आहे 7. इनपुट लेंथ किती होती, लेंथ ऑफ x इज इक्वल टू 4, लेंथ ऑफ h 4 होती आणि लेंथ ऑफ y किती आहे, 7 आहे. सो कोणत्याही केसमध्ये आपण लेंथ ऑफ आउटपुट कॉन्व्हॉल्व्ड सिक्वेन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ही कॅल्क्युलेट करण्याची मेथड आहे lx + lh - 1. ओके, सो लेंथ ऑफ द आउटपुट सिक्वेन्स ही काय असेल, लेंथ ऑफ इनपुट सिक्वेन्स फर्स्ट, लेंथ ऑफ द इनपुट सिक्वेन्स सेकंड -1. ओके, सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनमध्ये आपण शिफ्टिंग करतो, ओके, आणि ॲड करतो. ह्याच्यामध्ये काय होतं, शिफ्टिंग आपण नंतर करतो आफ्टर मल्टिप्लिकेशन. सर्क्युलर कन्व्होल्यूशनमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी सर्क्युलर शिफ्ट करतो. जे आपण सर्क्युलंट मॅट्रिक्समध्ये आपण कॉलम्स जे शिफ्टेड लिहिलेले असतात ते शिफ्टिंग आधी करतो आणि नंतर मल्टिप्लिकेशन करतो. ओके, सो सर्क्युलर कन्व्होल्यूशन आपण 4 पॉईंट या दोघांचं कॅल्क्युलेट करूयात. लेंथ दोन्ही सिक्वेन्सची सेम आहे, मग आपल्याला इथे
4 पॉईंट सर्क्युलर कॉन्व्होल्युशन फाइंड आउट करायचे आहे. आपण एक्सची सर्क्युलंट मॅट्रिक्स फॉर्म करूया. इथे 1 1 1 1 परत शिफ्ट केल्यावरती हे 1 इथे शिफ्ट झालेलं आहे. ओके, नंतर हे 1 इकडे शिफ्ट होईल. ओके, 1 1 1 असल्यामुळे आपल्याला शिफ्टिंग इथे. दुसरा सिक्वेन्स एच कॉलम फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. ओके, सो सर्क्युलर कॉन्व्होल्युशन y1 ऑफ n, आपण y1 नाव देऊयात. हे काय असेल? 4 4 4 4. ओके, तर इथे जर आपण कम्पेअर केलं हे दोन्ही, तर आपल्याला हे 3 सॅम्पल नाही मिळालेले आहेत. आपल्याला फक्त 4 सॅम्पल मिळालेले आहे. आणि त्यातलं सुद्धा कोणतं सॅम्पल करेक्ट आहे? हे सॅम्पल करेक्ट आहे. बाकीचे 3 सॅम्पल करेक्ट नाही आहेत. सो हे सॅम्पल्स काय झालेले आहेत? इथं करप्ट सॅम्पल्स झालेले आहेत. करप्ट सॅम्पल्स झालेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे? हे सॅम्पल्स याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. ओके, म्हणजे हा 1 या 3 मध्ये ॲड झाला आणि आपल्याला 4 मिळाला. हा 2 या 2 मध्ये ॲड झाला आणि इथे 4 मिळालं. हा 3 या 1 मध्ये ॲड झाला आणि आपल्याला 4 मिळाले. त्यामुळे सगळे सॅम्पल 4 मिळालेले आहेत. हे सर्क्युलरली शिफ्ट होऊन याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. ओके, सो सर्क्युलर कॉन्व्होल्युशन हे ॲक्च्युली आपल्याला हे आन्सर नको आहे. व्हॉट इज प्रॅक्टिकल थिंग? प्रॅक्टिकल थिंग काय आहे की हे अशा प्रकारे आपल्याला लिनियर कॉन्व्होल्युशन मिळायला पाहिजे. बट सर्क्युलर कॉन्व्होल्युशन हे मॅट्रिक्स मेथडमध्ये अशा प्रकारे केल्यामुळे आपल्याला आन्सर कम्प्युटरवर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर ही मेथड खूप चांगली वाटते. ओके, आणि फास्ट आपल्याला आउटपुट मिळतं आहे. बट इथे प्रॉब्लेम काय होतो आहे? काही सॅम्पल करप्ट होत आहेत. ओके, मग आपण 0 पॅडिंग करून लेंथ सिक्वेन्सची वाढवून आपण सर्क्युलर कॉन्व्होल्युशन काढून बघूयात. ओके, सो आता आपण काय करूयात? हे आपण n = 4 साठी सॉल्व केलं. आता n = 5 साठी कॅल्क्युलेट करून बघूयात. ओके, सो आपण हे सेम एक्झाम्पल सॉल्व करूयात पुन्हा. आता आपल्याला एक एक 0 पॅडिंग करायचं आहे. म्हणजे हा सिक्वेन्स होईल 1 1 1 1 0 = h of n. द सेम थिंग. ओके, आता आपण इथे लिहूयात y2 ऑफ n. ओके, y1 ऑफ n 4 4 4 4 आला होता. आता 5 सॅम्पल आहेत. ओके, 0 वरती शिफ्ट होईल. 1 1 1 1 1 0 1 1 1 1 1 0 1 1 1 1 1 0 1. ओके, 1 1 1 1 0. ओके, आता हे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूयात. आता n = 5 साठी आन्सरमध्ये काय फरक पडतो हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन कॉलम बरोबर करूयात. लास्ट सॅम्पल 0 आहे. सो आपण पहिले 4 घेऊन त्यांची बेरीज करूयात. सो हे आन्सर येईल 3, इथे येईल 3, इथे येईल 3, इथे येईल 4 आणि इथे येईल 3. ओके, आता पहिल्या 5 सॅम्पल बरोबर कम्पेअर करूयात. 3 4 3 हे 3 सॅम्पल बरोबर आलेले आहेत. मग उरले किती? 2 सॅम्पल. 2 सॅम्पल हे इकडे मिक्स झालेले आहेत. ओके, हा 2 1 बरोबर ॲड झालेला आहे आणि हा 1 2 बरोबर ॲड झालेला आहे. आणि हे सॅम्पल आपल्याला 3 3 मिळालेले आहेत. म्हणजे हे 2 सॅम्पल काय आहेत? आपल्या केसमध्ये इथे करप्ट सॅम्पल आहेत आणि ही 3 करेक्ट सॅम्पल आहेत. ही बरोबर सॅम्पल आहेत जे आपल्याला मिळालेली आहेत. ओके, म्हणजे आपण 0 पॅडिंग केल्यामुळं काही प्रमाणात आन्सर आपल्याला करेक्ट मिळालेला आहे जे सर्क्युलर कन्व्होल्युशनशी इक्विव्हॅलेंट आहे. ओके, मग आता आपल्याला जर एक्झॅक्ट आन्सर हवं आहे तर काय करावं लागेल? इथे सर्क्युलर कन्व्होल्युशनमध्ये आधीच आपल्याला नंबर ऑफ झिरोज जास्त घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला आन्सर लिनियर कन्व्होल्युशनच्या इक्विव्हॅलेंट मिळेल. म्हणजे आपल्याला लेंथ किती करावी लागेल?
लेंथ आपल्याला ह्या एक्झाम्पलसाठी 7 करावी लागेल, कारण की त्या आउटपुट ची लेंथ काय आहे, 7 आहे. ओके, मग आपण 7 ने कॅल्क्युलेट करून बघूयात, y3 ऑफ n काढून बघूयात. ओके, आन्सर सेम येत आहे का. वन 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 0 0 आणि 0. ओके, 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1. Then 1 0 0 0 1 1 1. Okay, 1 1 0 0 0 1 1 1 1 1 0 0 0 1. ओके, 7/7 मॅट्रिक्स इथे मिळालेली आहे आपल्याला. 1 1 1 1 0 0 0. लास्ट 3 0 आहेत, आपल्याला पहिले 4 ला 1 ने मल्टिप्लाय करून ॲड करायचं आहे. सो आपल्याला एवढेच बघायचे आहेत. 0 मल्टिप्लाइड बाय कॉलम 1 इथे आहे 1 1 0 0 2 1 1 1 0 3 हे 4 हे 3 हे 2 आणि लास्ट 1. सो y3 ऑफ n 1 2 3 4 3 2 1 1 2 3 4 3 2 1 एक्झॅक्टली सिमिलर मिळालेला आहे. ओके, सो 0 पॅडिंग आपल्याला किती करायचं आहे. लेंथ काय येत होती, लेंथ ऑफ y इज इक्वल टू लेंथ ऑफ x प्लस लेंथ ऑफ h मायनस 1. सो लेंथ ऑफ x आपल्याकडे ऑलरेडी आहे. लेंथ ऑफ x आपण अज्युम करूयात की लॉंगर सिक्वेन्स आहे, मग तो दुसरा उरलेला सिक्वेन्स आहे -1. एवढे 0 पॅडिंग करावे लागतील आपल्याला. सो या मेथडला काय म्हणतात, लिनियर कॉन्व्होल्यूशन फाइंड आउट करतोय आपण या मेथडमध्ये युजिंग सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन. सो इट इज कॉल्ड एज फाइंडिंग लिनियर कॉन्व्होल्यूशन युजिंग सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन विथ 0 पॅडिंग. ओके, सो असं या मेथडचं नाव आहे. सो 0 पॅडिंग केल्यामुळे आपल्याला काय मिळतंय, लिनियर कॉन्व्होल्यूशनशी इक्विव्हॅलेंट आउटपुट मिळतंय. कशाचं, सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनचं.